अगदी स्पष्टपणे इथे दिसून येतो। तर विद्या ह्याचा अर्थ अतिशय सोपा आहे आणि तो सगळ्यांना माहिती पण आहे की विद्या म्हणजे काहीतरी शिकणे, काहीतरी माहिती करणे, ज्ञान प्राप्त करणे वगैरे वगैरे त्याचा विद्या म्हणजे अर्थ आहे। आता ब्रह्म म्हणजे काय आहे तर आध्यात्मिक वाङ्मयामध्ये ब्रह्म परमेश्वराला ब्रह्म म्हटलेलं आहे। परमेश्वराच्या म्हणजे त्याला उद्देशून आपण ब्रह्म हे म्हणत असतो। पण आपण जेव्हा परमेश्वरासाठी ब्रह्म हा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या मनामध्ये लगेच एखादा आकार किंवा मूर्ती लगेच डोळ्यासमोर येते। म्हणजे आपण आकाराच्या रूपामध्ये जणू काही ब्रह्मविद्येला ओळखत असतो, परमेश्वराला ओळखत असतो। पण इथे आपण जो अभ्यास करणार आहोत तो आपण आकाराचा अभ्यास न करता आकाराच्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा अभ्यास करणार आहोत। तर हे नीट लक्षात घ्या की आपण इथे शक्तीचा अभ्यास करणार आहोत, कुठल्या व्यक्तीचा अभ्यास करणार नाही। आता शक्ती म्हणजे कोणती शक्ती असेल की जी या पूर्ण विश्वाला चालवते, या अशा सर्वश्रेष्ठ शक्तीचा अभ्यास म्हणजे ब्रह्मविद्येचा अभ्यास आहे। तर पूर्ण विश्वाला चालवणारी अशी शक्ती आहे तर त्या विश्वामध्येच ती आहे, पण ती शक्ती दिसत नाही कारण की ती आतमध्ये आहे, ती लपलेली आहे, ती सूक्ष्म आहे म्हणून ती आपल्याला दिसत नाही। आता ती पूर्ण विश्वाला चालवणारी शक्ती आहे, त्या शक्तीचा अभ्यास आपण करतो आहोत। ह्याचा अर्थ अगदी स्पष्ट असा होतो की ही शक्ती सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेली आहे, चराचरामध्ये सामावलेली आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये ती आहे आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे तिच्यापासूनच बनलेली आहे। हे सगळ्यात महत्वाचं आहे। त्या शक्तीचा दुसरा गुणधर्म, एक पहिला गुणधर्म आहे सर्व व्यापक आणि दुसरा गुणधर्म आहे की ज्या ज्या ठिकाणी ती आहे त्या गोष्टीचं तिला विशिष्ट ज्ञान आहे। हे सगळ्यात महत्वाचं। तर आपल्याला आपण जे काही डोळे उघडून बाहेर सगळं जग बघत असतो त्या प्रत्येक ठिकाणी ती शक्ती काम करत असते आणि जिथे ती आहे तिथे त्या गोष्टीचं तिला पूर्ण ज्ञान आहे। तर झाडांमध्ये कसं काम करायचं, प्राण्यांमध्ये कसं काम करायचं, माणसांमध्ये कसं करायचं, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कशी कामं करायची याचं पूर्ण ज्ञान त्या सर्वश्रेष्ठ शक्तीला आहे। आणि तिसरं की ती सर्व शक्तिमान आहे, तिच्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणती शक्ती अस्तित्वातच नाही। अशा तीन गुणांनी संपन्न, सर्व व्यापक, सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमानता, या तीन गुणांनी संपन्न जी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे त्या शक्तीचा अभ्यास म्हणजे ब्रह्मविद्येचा अभ्यास आहे। हे सगळ्यात महत्वाचं। अर्थातच मी परत परत सांगते की ही शक्ती नक्की कोणतंही यंत्र चालण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते। आपल्या डोक्यावर फिरत असलेला पंखा हे चालण्यासाठी सुद्धा शक्तीची आवश्यकता आहे। पंखा फिरताना दिसतो पण ती शक्ती आपल्याला दिसत नाही, अशी ती सूक्ष्म शक्तीचा अभ्यास आपण इथे करणार आहोत। आता प्रश्न हा येतो की आपण का करायचा त्या शक्तीचा अभ्यास, आपल्याला काय करायचं आहे। पण आतापर्यंत ती शक्ती आपल्यामध्ये काम करते आहे ह्याची आपल्याला जाणीव पण होत नाही। आपल्याला वाटतं चालतंय आपलं शरीर, आपलं मन चालतं आहे, आपलं जीवन चाललं आहे, तर त्या शक्ती काहीतरी काम करते आहे माझ्या शरीरामध्ये किंवा कुठे आतमध्ये, तर ह्याचा आपल्याला काही अनुभव सुद्धा येत नाही। पण ब्रह्मविद्येची साधना आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीची ओळख करून देणार आहे, तिला विकसित कशी करायची ते शिकणार आहेत आणि ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी कशी वापरावी हे पूर्ण ब्रह्मविद्येमध्ये आपण शिकणार आहोत। की आपली ओळख करणार, ती विकसित करणार आणि जे आपल्याला साध्य करायचंय जीवनात जे हवं असेल ते सगळं मिळवण्यासाठी त्या शक्तीचा उपयोग कसा करायचा हे आपण इथे ब्रह्मविद्येच्या साधनेमध्ये शिकणार आहोत। तर ब्रह्मविद्या ही साधना आहे, सुखी जीवन जगण्याचं शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्या आहे। आणि आपलं जीवन तेव्हा सुखी होऊ शकतं की जेव्हा आपण पूर्णपणे आरोग्य संपन्न असतो। तर त्यामुळे आरोग्य आणि यश कसं मिळवावं जीवनात हे आपण इथे शिकतो। आरोग्य आणि यश नीट लक्षात घ्या। दिसायला हे शब्द एकदम वेगळे आहेत। आरोग्य शरीराकडे बघत असतो आपण, यशाचा विचार आपल्या मनामध्ये असतो, तर असं वाटतं हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत पण त्या एकमेकांशी पूर्णपणे जोडलेल्या आहेत। जोपर्यंत पूर्ण आरोग्याचा आपण अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्या जीवन पद्धत आपण ह्या ब्रह्मविद्येच्या अभ्यासामध्ये घेणार आहोत। ब्रह्मविद्या हा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यामध्ये जे काही शिकवलं जाईल, जे काही सांगितलं जाईल ते दैनंदिन जीवनात आपल्याला वापरायचं आहे।
वापरल्यामुळे आपल्याला हळूहळू त्याचा अनुभव यायला लागेल, आपल्यामध्ये असलेली शक्ती अधिक विकसित होईल आणि मग आपण तिचा योग्य उपयोग नक्कीच करू शकतो. आता सुखी जीवनाचं शास्त्र किंवा आपलं जीवन सुखी कसं होऊ शकतं ह्याच्याबद्दलची आपली सगळ्यांची कल्पना खूप वेगवेगळी आहे. आणि खूप वेगवेगळी आहे आणि परत तरी ती 3 शब्दांमध्ये येऊन परत आपण एकत्र येतो की अन्न वस्त्र निवारा ह्याच्यावरती आपलं जीवन चालतं. आणि आपल्या सगळ्यांचा विचार हा आहे की अन्न वस्त्र निवारा ह्या 3 गोष्टींचा साठा भरपूर प्रमाणात जर का आपण करून ठेवला तर आपलं पुढचं आयुष्य अतिशय सुंदर जाईल, अतिशय छान पैकी आपण जगू शकू, असा काहीसा विचार आपल्याला आपल्या जीवनाबद्दल असतो. फारसा विचार सगळेजण करत पण नाही जीवनाचा, पण ज्यांनी केला त्यांनी हा विचार करतात की पुढची काळजी, पुढे मला अमुक वर्षी हे लागणार आहे, तमुक वर्षी हे लागणार आहे, सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला पुढच्या गोष्टींची काळजी असते. आणि म्हणून आज आपण सगळे जे प्रयत्न करत असतो ते पुढे आपलं आयुष्य चांगलं व्हावं याच्यासाठी करत असतो. तर हा नीट विचार करा की आता जे आपलं वय आहे ते ब्रह्मविद्या शिकण्याचं वय आहे. इथे लिहिलं होतं 18 वर्षाच्या पुढील सर्व व्यक्ती ही ब्रह्मविद्या करू शकतात. 18व्या वर्षी आपलं शिक्षण चालू असतं, मग 4-5 वर्षानंतर आपण नोकरी करत असतो, कुठला पण व्यवसाय करत असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 25 वर्षापासून 60 वर्षापर्यंत आपल्या सगळ्यांचा विचार हा मनात पक्का धरलेला असतो की एवढं आपल्याकडे वय आहे 25 पासून 60 पर्यंत, तर तेवढ्या वर्षामध्ये आपल्याला जितकं अधिक पैसा मिळवता येईल, जितकं अधिक छान करिअर करता येईल, जितकं अधिक गोष्टी मिळवता येईल, म्हणजे सुख जसं ज्याला म्हणतो घरात वस्तू आणणं, बाहेर जाणं, फिरणं वगैरे, हे सगळं काही जितकं छान करता येईल तितकं आपण करून ठेवलं पाहिजे. आणि सगळा प्रयत्न, सगळे कष्ट, सगळी धडपड या सगळ्या पैसे मिळवण्यासाठी, करिअर करण्यासाठी, ह्याच्यासाठीच आपण पूर्णपणे करत असतो. आता हा विचार करा की 25 वर्षापासून 60 वर्षापर्यंत आपलं लक्ष पूर्णपणे आपला पैसा कसा अधिक येईल त्याच्याकडे असतं, वगैरे वगैरे अनेक गोष्टी कसा येतील आपल्याकडे त्याच्याकडे असतं. आणि मग हे सगळं करता करता आपल्याला हे लक्षात राहत नाही की आपण हे कमवता म्हणजे हे अशा प्रकारचे पैसे कमवता किंवा अजून घर वगैरे घेऊन ठेवलं किंवा जे काही संपत्ती कमवता आपण नेमकं काय गमवत आहोत हे आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. पण इतका वेळच नसतो आपल्याकडे की आपण आपल्या स्वतःकडे बघू. तर काय गमवलेलं असतं आपण हे विचार करूया. तर फक्त आपलं शरीराचं आणि मनाचं स्वास्थ्य गमवलेलं असतं. हे आपल्या लक्षात येत नाही कारण आपलं पूर्ण लक्ष, उद्देश हा आहे की मला झटपट पैसा कमवायचा आहे, भरपूर साठा करून ठेवायचा, बँक बॅलन्स करून ठेवायचा आहे, म्हणजे मला 60 वर्षानंतर आरामात जगता येईल, असा काहीसा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात असतो. आणि म्हणूनच सगळी धडपड या 25-35 वर्षामध्ये आपण करत असतो की जास्तीत जास्त पैसा कमवला, पण हे लक्षात येत नाही की तो कमवता आपण नेमकं काय गमवतो, का गमवलं जातं हे इकडे नीट लक्षात द्या. कारण अतिशय स्ट्रेस, अतिशय ताणतणावाचं जीवन आता आहे आणि आपली नोकरी सुद्धा त्याची पण शाश्वती आपल्याला आजकाल नसते, त्यामुळे ती सुद्धा कशी ठेवायची धरून, आपण अधिक पैसा कसं कमवायचं, मग ह्याच्यासाठी हे मॅनेज कसं करायचं, ते मॅनेज कसं करायचं, असं करता करता आपल्याला इतके टेन्शन येतात आणि त्या टेन्शनमुळे हळूहळू का होईना एक आजारांना आपल्या घरामध्ये, आपल्या शरीरामध्ये जागा मिळते आणि बरोबर एक आजार चुपचाप आपल्या आतमध्ये येत जातात. आता जेव्हा हे काय, आता आपण अगदी तरुण आहोत, खूप जास्त आपल्याकडे आपलं लक्ष पैसे कमवण्याकडे, त्यामुळे काही छोटे मोठे आजार झाले तर आपण लक्ष देत नाही. पण हे सगळे ना 60 वर्ष झाले पुढे, 60-65 वर्ष झाले की ते एकदम जे छोटे छोटे आजार असते ते मोठ्या स्वरूपामध्ये ते बाहेर येतात, मोठ्या स्वरूपामध्ये. काही पण असो, त्या आजारांचं नाव आपण घेत नाही आता, मोठ्या स्वरूपामध्ये येतात. आणि मग काय होतं, 65 वर्षाच्या नंतर किंवा 70 वर्षाच्या नंतर एखादा कुठलाही मोठा आजार झाला की तो आजार बरा करण्यासाठी आपण इतके वर्ष जो जमा केलेला पैसा आहे तो सगळ्याच्या सगळा आपल्याला तिथे खर्च करावा लागतो. म्हणजे आपण काय कमवताना काय गमवलं आहे, तर पैसे कमवताना स्वास्थ्य गमवले आणि पुढे स्वास्थ्य मिळवण्यासाठी कमवलेला पैसा सगळा आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजे एकूण आपल्या जीवनाची गोळाबेरीज अशी होईल की पहिलेही टेन्शन आहे आणि नंतर सुद्धा आता स्वास्थ्य राहील की नाही आपल्याकडे ह्याचं टेन्शन आहे. आता ब्रह्मविद्या इथे काय मदत करते हे नीट लक्षात घ्या की ब्रह्मविद्या सुरुवातीपासून 18 वर्षापासूनच आपल्याला अशी मदत करते की आपण स्वास्थ्य पण टिकवून ठेवू शकतो, मनाची शांतता पण टिकवून ठेवू शकतो, शिवाय पैसाही मिळवू शकतो आणि शिवाय जीवनाचा आनंद सुद्धा घेऊ शकतो, सुखी जीवन राहू शकतं, आपलं आरोग्य संपन्न होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो, आता जगतो आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पातळीवरचा आपण नक्की जगू शकतो.
हे सगळ्याची गॅरंटी, सगळ्याची आपली शाश्वतता ही ब्रह्मविद्येची साधना देते. पण जे काही इथे शिकणार आहोत, जे काही आपल्याला लक्षात येईल, ते सगळंच्या सगळं आपण आचरणात आणलं पाहिजे, वापरलं पाहिजे, उपयोग केला पाहिजे त्याचा, तरच आपल्याला हा सगळा आरोग्य आणि आनंद मिळणार आहे. आता आरोग्य आणि आनंद, तर जोपर्यंत आपलं शरीर निरोगी नसेल तोपर्यंत आपल्याला जगण्यात सुद्धा मजा वाटत नाही. शरीरामध्ये काही कुरबुरी असेल तोपर्यंत आपल्याला जगण्यात आनंद वाटत नाही. असं नाही की आता आपण जमलेलो सगळेजणच आजारी आहोत, असं अजिबात नाही. उलट मी तर हे म्हणेन की आपण सगळेजण स्वस्थ आहोत, काहीही झालेलं नाही आपल्याला. पण आपण कधीतरी असा विचार केले आहे का की हे जे स्वास्थ्य आत्ता माझ्याकडे आहे ते कायमस्वरूपी माझ्याकडेच राहावं, कायमस्वरूपी राहावं? कारण काळजी कधी वाटते आपल्याला माहिती का? जेव्हा आपण आरोग्य संपन्न असतो, आपल्याला काही होत नाही ना, तेव्हा इतके बेफिकीर असतो आपण. मला काही होतच नाही, मी एकदम छान आहे, मी तरुण आहे, मी मस्त आहे, मला काही प्रॉब्लेमच नाहीये. पण जेव्हा हळूहळू जसं जसं वय वाढलं जातं तसं तसं जेव्हा स्वास्थ्य कमी 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 व्हायला लागतो, शारीरिक क्षमता कमी होते, वगैरे वगैरे अनेक गोष्टी कमी होतात, तेव्हा मात्र आपल्याला काळजी वाटते. तोपर्यंत आपण खूप पुढे गेलेलो असतो, पण ते सगळं मिळवण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. ब्रह्मविद्या आपल्याला हे सांगते की जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपलं शरीर निरोगी ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला जे हवं असेल ते मिळवता येईल. जे ध्येय असेल, तुमचं जे काही ध्येय असेल ते सगळं मिळवण्यासाठी पहिल्यांदा शारीरिक आरोग्य अतिशय महत्वाचं आहे. आता शारीरिक आरोग्याबद्दल सुद्धा एक बरेच काही गैरसमज किंवा बरेच गोष्टी असतात. तर शारीरिक फिटनेस, त्याला फिटनेस म्हणतात आजकाल. तर फिटनेस आपण असं म्हणतो की माझं फक्त वजन कंट्रोलमध्ये राहिलं ना तर मी बरोबर फिट आहे, असं आपल्याला वाटतं. पण तसं नाहीये. वजनाचा आणि फिटनेसचा काही एक संबंध नाही. फिटनेसचा एक भाग आहे वजन कमी करणं, हे बरोबर आहे. म्हणजे वजन कमी असेल तर बरेच प्रॉब्लेम पासून आपण लांब राहतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की फक्त वजन कमी असेल म्हणजे कमी सगळे आरोग्य संपन्न आहोत, याचा अर्थ असा नाही. तर त्यामुळे ते नीट लक्षात घ्या की ते आहेच आहे. आरोग्य संपन्न राहणं म्हणजे संपूर्ण शरीराचे सगळे भाग पूर्णपणे निरोगी आणि पूर्ण कार्यक्षमतेने काम करत राहणं म्हणजे आरोग्य अनुभवणं आहे. कसं मिळवू शकतो? तर ब्रह्मविद्या इथे काय करते आपल्याला, काय आपल्याला देईल ती? तर आपण हे बघूया की आपलं जे शरीर आहे, ज्याच्याबद्दल आपण आरोग्य संपन्न, ज्याच्यासाठी आपण ही साधना करणार आहोत, तर ते शरीर आरोग्य संपन्न राहण्यासाठी नेमकं शरीर चालतं कशावरती त्याचा जर का विचार केला तर आपलं शरीर आपण घेत असलेल्या श्वासावर चालतं आहे. श्वास ही आपल्याला शरीराला चालवणारी शक्ती आहे. तर श्वासाकडे शक्ती म्हणून आपण कधीच बघत नाही. येतीये हवा आणि जातीये बाहेर असंच आपल्याला वाटत असतं. घेतोय आपण आणि सोडून पण देतो आहोत. त्याच्याबद्दल फारसं विशेष वाटत नाही, कारण इतकं सहज येतोय ना तो श्वास. आपला जेव्हापासून जन्म झाला आहे तेव्हापासून आपण श्वास घेतोच आहोत, कारण म्हणून तर जिवंत आहोत आपण. तर त्यामुळे श्वास घेतो आहोत आणि सोडतो इतकं काही फार लक्ष देण्याची गरज पण नाही असं आपल्याला वाटत असतं. पण श्वास ही मूलभूत शक्ती आहे की ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत आणि जसा श्वास घेतो तसंच तंतोतंत आपल्या शरीराचं आरोग्य आहे. हे फार महत्वाचं आहे. तर नेमका म्हणजे श्वास काय आहे? तर श्वास घेतो तर आपल्याला जी वैज्ञानिक माहिती आहे किंवा शाळेमध्ये आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा आपण म्हणत असतो की ऑक्सिजन आतमध्ये येत असतं श्वास घेतो तेव्हा, आणि जेव्हा सोडत असतं तेव्हा कार्बन डायऑक्साईड सोडून देत असतं. या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे. अगदी बरोबर, ते आहेच तसं. पण आपण हे बघूया की नेमकं ऑक्सिजन आतमध्ये येत आहे तर ते काय करतंय आपल्या शरीरामध्ये, त्याच्याबद्दलची माहिती आपण पुस्तकात वाचली आहे. पण ती माझ्या शरीरात चालू आहे असं काही आपण त्या ऑक्सिजनकडे किंवा आपल्या श्वासाकडे काही बघत नाही. तर श्वास आतमध्ये येतोय त्यामुळे ऑक्सिजन येत आहे. तर ऑक्सिजन हा रासायनिक अग्नी आहे आणि रासायनिक अग्नी आपल्या शरीरामध्ये जसं जसं आपण ऑक्सिजन घेतो तसं तसं तो काय करत असतो आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीरातल्या रक्तातले दूषित पदार्थ जाळून टाकायला मदत करत असतो. दूषित पदार्थ, आता रक्तामध्ये दूषित पदार्थ तयार होतात हे सुद्धा आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसतं. त्यामुळे आपण हे बघूया की जितकं सुंदर आपण श्वास घेऊ तितकं जास्त प्रमाणात आपलं ऑक्सिजन आतमध्ये येणार आहे आणि त्या प्रमाणातच आपलं रक्त शुद्ध होणार आहे. आता पुढचं काम हे की मग शुद्ध झालेलं रक्त पूर्ण शरीरामध्ये पसरणार आहे. हळूहळू प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता आपोआपच वाढत जाईल. पण हे पुरेसा श्वास आला, पुरेसा ऑक्सिजन आलं तर हे सगळं अनुभवणार आपण.
पण पुरेसा श्वास आपण घेतोय की नाही याची सुद्धा आपल्याला काही विचारच पण माझ्या मनात नसतो की आपण घेतलाय की नाही पूर्ण श्वास. तर आपण बघूया की समजा किती पण वय असेल आपलं त्याच्याने त्याचा काही संबंध नाहीये. तर त्यामुळे हळूहळू आपण हा विचार केला पाहिजे की जो काही आपल्याला एखाद्या वेळेला जिने चढावे लागले भरभर किंवा काही कारणासाठी धावावं लागलं, प्लॅटफॉर्मवरती उतरताना गाडी येते आणि जोरात धावून आपण गाडी पकडतोय, तर नेमकं काय होतं आपल्याला, तर नेमकं आपल्याला धाप लागते. जोरात चालल्यावरती, धावल्यावरती, उंच जिने चढल्यावरती किंवा कुठे टेकडीवरती जायचं असेल तर तिथे आपल्याला काय लागते, तर अगदी सहज आपल्याला धाप लागते. आणि मग काय म्हणतो, हा आता माझं वय झालं आहे ना, म्हणून मला काय ही धाप लागणं अतिशय स्वाभाविक आहे, कारण की माझ्या वयाच्या सगळ्याच लोकांना धाप लागते असं आपण म्हणून टाळून देतो ते. हळूहळू काही वर्षानंतर असं परत चढायची वेळ आली तर ती धाप बऱ्याच वेळपर्यंत बंद होत नाही आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आता मात्र मला काहीतरी करायला पाहिजे, आता मात्र मी काहीतरी ह्याच्याबद्दल शिकलं पाहिजे, काहीतरी अभ्यास केला पाहिजे आणि नेमकं ही धाप कशी बंद होईल त्याच्यासाठी मला डॉक्टरांकडे नक्की जायलाच पाहिजे. आता मग त्याच्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, असं असं होतंय वगैरे वगैरे, गोळ्या दिल्या जातात, आपल्याला औषधं दिलं जातं. पण मी ठामपणे हे सांगते की औषधं घेऊन कोणताही आजार मुळापासून नाहीसा होत नाही. तर तो मुळापासून नाहीसा होण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्याला त्या औषधांच्या बरोबर अशा श्वासाचा आपण योग्य रीतीने श्वास घेण्याचा आपण जर का विचार केला किंवा शास्त्रशुद्धीरित्या शिकलो तरच आपल्या शरीरातून तो आजार पूर्णपणे निघून जायला मदत होईल आणि परत कधीच येणार नाही. तर त्यामुळे हळूहळू आपण जसं जसं श्वास घ्यायला जातो, योग्य रीतीने श्वास घ्यायला जातो, तेव्हा आपलं हे शरीरामधून जे काही कुरबुरी आहे ते सगळं निघून जायला मदत होईल. तर योग्य रीतीने श्वास म्हणजे कसा, तो कधी कळेल आपल्याला, तर तो ब्रह्मविद्येमध्ये पहिल्या पाठाच्या वेळेला सांगणार आहे की नेमका योग्य श्वास म्हणजे कसा. तर आपण घेतो आहे त्याच्यापेक्षा अधिक श्वास आपल्याला घ्यायचा आहे. तर त्यामुळे अधिक ऑक्सिजन येईल, अधिक रक्ताचं शुद्धीकरण होईल आणि पूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा झाल्यामुळे आपले सगळे अवयव अतिशय सशक्त होत जातील, अधिक कार्यक्षम होत जातील, अधिक उत्साह वाढेल, दिवसभर काम केल्यावरती सुद्धा आपल्याला थकल्यासारखं वाटणार नाही आणि हा आपला जीवन जगण्याचा आनंद आहे. खूप सुंदर आपल्याला जीवन जगता येईल. मनापासून जे करायची इच्छा असेल ते आपण करू शकतो. पण इच्छा खूप असते की मला संध्याकाळी असं करावं, रात्री ते करावं, पण आपलं शरीर थकून जातं दिवसभर काम करून, म्हणून आपल्याला कोणतीही गोष्टीचा आनंद नीट घेता येत नाही. त्यामुळे शरीर पण दिवसभर आपलं काम करून सुद्धा संध्याकाळी कधीच थकणार नाही. त्यामुळे आपण हा कसा योग्य रीतीने श्वास घ्यायचा हा पहिल्या पाठाच्या वेळेला शिकणार. आता श्वासाबद्दल किंवा शरीराबद्दल एक अजून मला माहिती थोडीशी द्यायची आहे जी ब्रह्मविद्येमध्ये आपण बघतो. कारण आता जी माहिती दिली फक्त वैज्ञानिक माहिती आहे, फक्त वैज्ञानिक माहिती आहे. त्यामुळे ऑक्सिजन येते, कार्बन डायऑक्साईड जातो तेवढंच आहे. पण त्याच्याही पलीकडे आध्यात्मिक आपण असं विचार करूया की ब्रह्मविद्येमध्ये हे आपल्याला सांगितलंय की जेव्हा जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो आहोत तेव्हा ऑक्सिजनच फक्त आतमध्ये घेत नाही, तर त्याच्या बरोबरीने आपण सूक्ष्म शक्ती आतमध्ये घेतो आहोत. सूक्ष्म शक्ती ही जी आपल्या संपूर्ण शरीर आणि मन चालवायला आपल्याला मदत करते. तर ती सूक्ष्म शक्ती कोणती, आताच मी पहिल्यांदा की त्या सर्वश्रेष्ठ शक्तीचा आपण अभ्यास करणार आहोत, जी ब्रह्मशक्ती आहे. ती सूक्ष्म शक्ती आपण प्रत्येक जण आपल्या श्वासाच्या बरोबर आतमध्ये घेत आहोत आणि ती आपलं पूर्ण शरीर स्थिर ठेवायला मदत करते. आता त्या सूक्ष्म शक्तीला काय नाव देऊया आपण इथे, तर त्याला आपण म्हणू शकतो प्राणशक्ती म्हणा, जीवनशक्ती म्हणा, चैतन्य शक्ती म्हणा, कॉस्मिक एनर्जी म्हणा, काही नाव दिलं तरी ती एकच सूक्ष्म शक्ती आहे की जी डोळ्यांना दिसत नाही, पण प्रत्येक गोष्टीला चालवायला तिला तिची मदत लागत असते. तिच्यामुळेच सगळ्या गोष्टी आहेत आणि तीच सगळ्या गोष्टींना चालवत असते, तिलाच सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. अशी ती सूक्ष्म शक्ती प्राणशक्ती सुद्धा आपण प्रत्येक श्वासाबरोबर आतमध्ये घेत असतो. तर प्राण आपल्या शरीरामध्ये जाऊन काय करत असतं, तर आपलं शरीर आतून म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहे त्या लवचिक ठेवायला मदत करत असते. आपलं मेंदू मज्जासंस्थेचं काम खूप छान काम करते आणि संपूर्ण शरीर आतून कसं नीट ठेवायचं, लवचिकपणा कसा शरीरामध्ये आणायचा, त्याच्यासाठी आपल्याला पुरेशी प्राणशक्ती सुद्धा आतमध्ये येणं आवश्यक आहे. तर जसा श्वास आपण योग्य रीते घेऊ तसा ऑक्सिजन तर जास्त प्रमाणात येईलच, त्याबरोबरीने आपली ही प्राणशक्ती सुद्धा आतमध्ये अधिक आल्यामुळे आपलं
व्हायला मदत, अधिक कार्यक्षमता शरीराची आणि शरीराच्या सगळ्या भागांची वाढणार आहे. तर असं आपण अधिक प्रमाणामध्ये श्वास घेऊन आपण ह्या शकतो. तर आता या श्वास घेतल्यामुळे काय काय आपल्या शरीरामधले आजार बरे होऊ शकतात, तर सगळ्या प्रकारचे आजार, सर्दी, खोकला, दमा, अस्थमा, जे काही प्रॉब्लेम असतील, श्वास म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर, सगळ्या संधिवाताचा त्रास, हाडांचा त्रास, जे काही त्रास असतील त्या सगळ्या प्रकारच्या आजारांपासून निश्चितच आपण मोकळे होऊ शकतो, पण जर घेतला श्वास योग्य रीतीने तर. तर ते पहिल्या पाठापासूनच आपण इथे शिकणार आहोत आणि जसं जसं सांगणार तसं तसं आपल्याला थोडं केला पाहिजे. जर आपल्याला शिकायचं असेल तर थोडासा वेळ स्वतःला आता द्यायला आपण नक्कीच शिकलं पाहिजे. पण फार महत्व आहे, फार महत्व आहे. आणि नंतर पुढे कधीतरी बघू हा विचार करूच नका. आज आत्तापासून आपण सुरुवात करू शकतो आपल्या श्वासाला वळण लावायला. श्वास अधिक घ्यायला आपण निश्चितच शिकू शकतो. तर त्याच्यासाठी आपण तयारी करूया. नंतर आजारी पडल्यानंतर परत ब्रह्मविद्या करण्यापेक्षा जेव्हा स्वस्थ आहोत तेव्हा स्वास्थ्य हे टिकवून ठेवण्यासाठी आपण ही साधना नक्कीच करायला पाहिजे, नक्की करायला पाहिजे. आता दुसऱ्या पातळीवरची साधना, हे झालं सगळं शरीराचं, ही शारीरिक पातळीवरची साधना झाली. ब्रह्म शिकवते. तर शारीरिक पातळीवर जी झाली, योग्य रीतीने श्वास कसा घ्यायचा, याच्यामध्ये आपण प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकणार आहोत, की ज्याची नियमित साधना केल्यामुळे आपलं शरीर आतून निरोगी आणि ठणठणीत होण्यासाठी मदत मिळते. हे सगळ्यात महत्वाचं. कायमस्वरूपी आपण निरोगी राहू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता दुसरी पातळीची साधना, ह्याचा अर्थ असा की शरीरापेक्षा सूक्ष्म मन आणि मनाची साधना काय. तर मनामध्ये काय आहे, नेमका मनात आपण काय करत असतो, तर सगळेजण आपण मनामध्ये विचार करत असतो. विचार हा मनाचा महत्वाचा घटक आहे. म्हणून आपल्याला ओळखता येतं की माझ्या विचार येतात म्हणून कळतं की अरे मन आहे. शरीर तरी दाखवता येत पण मन आपल्याला काही दाखवता येत नाही, पण विचार करत असतो म्हणून कळत असतं आपल्याला. आता साधा श्वास घेण्यासाठी सुद्धा आपलं श्वासाकडे लक्ष नसतं, तर विचारांकडे लक्ष राहणं तर खूप लांबची गोष्ट आहे. इतके भरमसाठ विचार आपल्या मनामध्ये सारखे येत राहतात आणि क्षणाक्षणाला बदलत राहतात. इतके हजारो प्रकारच्या विचारांनी आपलं मन घेरलेलंच आहे. जरा 2 मिनिटं आपण शांत बसलो की आले भरमसाठ विचार, म्हणजे तेव्हा आपल्याला कळतं अरे इतर वेळेस सुद्धा चालू असतात, पण जेव्हा जरा शांतपणे आपण बसलो तेव्हा कळतं किती प्रकारच्या विचारांनी आपलं मन भरलेलं आहे. आणि नको नको ते विचार आता आपल्याला येतात, नको नको ते विचार. आपल्याला त्याची गरज नसते आता, खरं म्हणजे आपण काम दुसरं करत असतो पण मन दुसरीकडे धावत असतं आणि मनामध्ये फालतू विचार येत राहतात. आपण त्याला अगदी फालतू म्हणू, कारण त्याचा आत्ता काही संबंध नाहीये, तरी सुद्धा ते विचार आपल्या मनामध्ये येतच राहतात. आणि बहुतेक वेळा आपल्या मनामध्ये नकारात्मक विचारांनी आपलं मन घेरलेलं आहे, अभावात्मक विचारांनी मन घेरलेलं आहे. आता नकारात्मक आणि अभावात्मक म्हणजे काय, की हे मला जमत नाही, हे मला करता येत नाही, हे माझ्याकडे नाहीये, हे बघा आता किती कमी आहे माझ्याकडे, माझं शिक्षण कमी, माझे पैसे कमी, बाकीचे लोक कसे श्रीमंत आहे, बाकीच्या लोकांकडे केवढं गडगंज संपत्ती आहे, मला बघा एवढाच पगार आहे, ते लोक किती छान आहेत, वगैरे वगैरे. सारखी स्पर्धा मनामध्ये चालू असते, सारखं दुसऱ्यांशी आपण तुलना स्वतःची करत असतो आणि सारखं मनाला आपण काय करत असतो, तर जणू काही असं म्हणत असतो सारखं की हे नाहीये माझ्याकडे, ते नाहीये माझ्याकडे, हे आणायचंय, ते आणायचंय, ह्याची काळजी, त्याची काळजी. असंख्य प्रकारच्या नकारात्मक विचारांनी आपलं मन भरलेलं असतं. अजून दुसरं मन अजून गोष्टींनी भरलेलं असतं की ती भीती. एका भीतीने आपण फार जास्त स्वतः ग्रासलेलं असतं. परत मोठ्याने म्हणतो की मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत, पण मन मात्र भीतीने पूर्ण भरलेलं असतं. कशाही प्रकारची भीती असते, कोणत्याही प्रकाराची. कुठलंही काम करायला घेतलं तर पहिल्यांदा भीती वाटते की जमेल की नाही, मला करता येईल की नाही, तिथे येईल की नाही, मला हे तर होऊन जाणार नाही, मला ते तर होऊन जाणार नाही, असं तर होणार नाही, तसं तर होणार नाही. म्हणजे हिला काय म्हणत असतो आपण, भीतीच म्हणत असतो. आणि त्या भीतीपोटी आपलं मन जे इतकं भरलेलं आहे त्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती निश्चितच होत असतो. आणि त्या भीतीला
त्या भीतीला आपण एक छान नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतो टेन्शन. थोडस टेन्शन आहे. आता टेन्शन असणं किंवा टेन्शन घेणं ह्या गोष्टींशिवाय तर आपलं जीवन राहू शकत नाही. टेन्शन असायला पण पाहिजे, हे पण आहे. तर कुठलंही टेन्शन नसेल तर आपण काही कामच नाही करणार. कुठली भीती नसेल तर आपण काम करू शकणार नाही. तर भीती थोडीशी असावी, पण तिला खूप मोठं स्वरूप आपण जर का दिलं तर आपलं कामच काही होणार नाही. त्यामुळे अतिशय सोपं आहे की जर फेल होण्याची भीती नसती तर आपण कधीच अभ्यास केला नसता, नाही का? हे इतकं सोपं उदाहरण आहे. तर थोडीशी भीती असणं आवश्यक आहे की हा, जरा त्या धाकामुळे आपण काम व्यवस्थित करू, प्रयत्न बरोबर करू, जागरूकतेने प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला जे मिळवायचं असेल ते मिळू शकतं. पण त्या भीतीला मोठं स्वरूप केलं तर मात्र आपल्याला खरंच काही करता येणार नाही आणि त्याच्याने मन इतकं भरून जाईल की आपल्याला सुचणार पण नाही की आपण काय करू. त्या भीतीला किंवा टेन्शनला संतुलित कसं करावं, हे नीट लक्षात घ्या की त्याला संतुलित कसं करावं, की थोडीशी असणं आवश्यक आहे पण खूप जास्त तिला होऊ देता कामा नये. तर ह्याला कसं आपण कंट्रोलमध्ये करावं हे आपण इथे ब्रह्मविद्येमध्ये शिकतो. की त्याच्यामुळे जर मन शांत राहिलं तर बरोबर भीती ती आहे किंवा थोडंसं टेन्शन घेऊन आणि आपण काम करू शकतो, पण फार टेन्शन वाढवायचं नाही. आणि दुसरं असं की जसजशी आपली जीवनामध्ये प्रगती होत जाते, म्हणजे आता तुम्ही 25 वर्षाचे असाल, 35 वर्षाचे असाल, आपले सांसारिक जबाबदारी पण वाढते, ऑफिस मधली पण जबाबदारी वाढत असते, सगळ्याच गोष्टींची जबाबदारी वाढते. तर जशी जशी जबाबदारी वाढते तस तसं टेन्शन सुद्धा थोडं थोडं वाढतच असतं की नाही. आता टेन्शन वाढत गेलं तर तेवढं मोठं टेन्शन सहन करण्याची पण आपल्यामध्ये क्षमता विकसित करू शकतो आपण. हे महत्वाचं आहे की विकसित करू शकतो, आपलं हे सहन करण्याची क्षमता आपण विकसित करू शकतो. त्यामुळे हा विचार करू नका की बापरे मला प्रमोशन मिळालं तर माझ्याकडून ते काम जमेल की नाही. अरे बापरे, आता हे एवढं मोठं काम, काही सांसारिक जबाबदारी आली की हे पण करायचंय ते पण करायचंय, काही असो, तर त्याच्यामधून मला जमेल की नाही, काही भीती बाळगण्याचं काम आहे. आपोआप आपली कार्यक्षमता विकसित होत जाते. कारण जसं आपण शारीरिक पातळीवरती श्वसन प्रकार करतो तशी शारीरिक क्षमता वाढते. मनासाठी आपण इथे जे शिकणार आहोत ते जर करत राहिलो तर मन आपलं आतून सशक्त होत जातं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यायला आपण पुढे जाऊ शकतो. कुठल्याही प्रकारच्या भीतीने घाबरून जायचं नाही, कुठल्याच प्रकारच्या भीती. आणि त्या भीतीला पहिली गोष्ट मोठं होत द्यायचं नाही, त्याचा विचारच मनात यायला नको. त्यामुळे सगळ्या गोष्टींनी म्हणजे टेन्शन घेण्याची सवय आपण सोडून दिली पाहिजे. आत्मविश्वास आपला कमी होऊन जातो, त्यामुळे ती आपण सोडून दिलं पाहिजे. तर ब्रह्मविद्येमध्ये अशी एक टेक्निक शिकवली जाणार आहे की ज्याच्याने आपलं मन शांत व्हायला आणि मनामध्ये चांगले विचार येण्याची आपली प्रक्रिया सुरू होईल. सकारात्मक विचार करण्याची आपण प्रक्रिया इथे शिकणार आहोत, योग्य विचार करण्याची प्रक्रिया शिकणार आहोत. आणि त्याला म्हणतात, ते तंत्र आहे सोप्या पद्धतीचं केलेलं ध्यान. अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे ध्यान करायला शिकणार आहोत. तर आता हा विचार करू नका की अरे बापरे, श्वसन प्रकार ठीक आहे, श्वास वगैरे घ्यायला ठीक आहे, तर ध्यान बिन कुठे, हे कसं आपल्याला जमणार आहे, असं काही विचार करायचा नाही. काही विचार, आपण सगळेजण अतिशय नियमितपणे थोड्या वेळासाठी शांत बसून ध्यान करू शकतो. आणि ते ध्यान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तेच आपण तिथे शिकणार आहोत. तर ब्रह्मविद्येच्या पाठांमध्ये प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकणार आहोतच, आणि शिवाय आपण ध्यानाची सोपी पद्धत आपण शिकूया की जेणेकरून जे चुकीचे विचार आहे, जे टेन्शनचे विचार आहे, जे भीतीचे विचार आहे, जे आजारांचे विचार आहे, जे समस्यांचे विचार आहे, त्यांना दिशा कशी द्यायची हे आपण इथे शिकणार. दिशा देणं आपण शिकणार आहोत. बंद करायचे नाही, आणि बंद आपण करूही शकत नाही. बंद करायचे पण नाहीये आणि बंद करू पण नाही शकत. तर आपल्याला काय करायचे, फक्त विचारांना दिशा द्यायची आहे, वळण लावायचं आहे, कसं डायरेक्शन द्यायचं, त्यांना कसं वळवायचं, याची पद्धत इथे ध्यानामध्ये शिकवली जाणार आहे. तर ध्यान करून आपलं मन शांत व्हायला मदत मिळेल, आपली एकाग्रता वाढेल, आपला आत्मविश्वास वाढेल, आपली आकलन क्षमता वाढेल, आणि जे साध्य करायचं असेल ते करण्यासाठी आपोआप आपल्याला आतून शक्ती वाढेल आहे. ते सगळं मिळवण्यासाठी आपण बरोबर आपण त्या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो. आणि हे जे ध्यान आहे ते आपल्या यशस्वी जीवनाचं शास्त्र आहे. तर जे साध्य करायचं, पैसे कमावण्याचे असेल, घर करायचं असेल, शिक्षण करायचं असेल, नोकरी सांभाळायची असेल, जे काही करायचं असेल त्या सगळ्या ठिकाणी ह्या ध्यानाचा खूप उपयोग होतो. त्यामुळे ध्यान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिशय आवश्यक पण आहे आणि अतिशय सोपं पण आहे. पण ते कसं करायचं ते मात्र पाठामध्ये शिकवून. आता ह्या 2 गोष्टी झाल्या आहेत, शरीर
मनाचा शरीर आणि मन एकमेकांशी जोडलेलं आहे. आपल्याला वाटतं की ते वेगवेगळं आहे, पण वेगळं नाहीये, ते एकमेकांशी जोडलेलंच आहे. म्हणून दोघांची साधना आपण इथे करणार आहोत. आणि जसे आपण शरीर आणि मनाची साधना करत जातो तसं आपण तिसऱ्या पातळीवरती आपोआपच पोचतो. तिला म्हणतात आध्यात्मिक पातळी. ती आता आपण पुढे बघणार आहोत, ते अभ्यासामध्ये बघूया. पण तिसरा जो ह्याच्यामध्ये शिकणार तो जीवन जगण्याचे सोपे सोपे नियम शिकणार आहोत. जीवन कसं सुखी जगू शकतो. कोणाचा आवाज येतोय प्लीज? कोणाचा आवाज म्यूट करा प्लीज. कोणाचा आवाज येतोय? तर जीवन जगण्याचे आपण इथे सोपे सोपे नियम शिकणार आहोत की नेमका विचार कसा करायचा, बोलायचं कसं, प्रयत्न कसे करायचे, सोपे सोपे नियम आहेत अतिशय. आणि ते खरं म्हणजे आपण आतापर्यंत पाळतो पण आहे, पण आपल्याला हे माहित नाही की ते नियम आहे. आणि जर नियम आहे तर ते कसं जीवनात आचरणात आणायचे ते सुद्धा आपण त्या पाठांमध्ये शिकणार. तर आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये एवढे लोक इतक्या वर्षांपासून संसार केला तर त्याच्यासाठी त्याच्यासारखंच आपण पण करणार, आपले जीवन जगत जाईल. पण असं मात्र नाहीये. निश्चितच जीवन जगण्याचे नियम आहेत. तर ते निश्चित नियम कसे आहेत, ते कसे आचरणात आणायचे, त्याच्यामुळे उपयोग आपल्याला कसा होईल, फायदा कसा होईल, हे सगळं आपण ब्रह्मविद्येच्या अभ्यासामध्ये शिकणार आहोत. तर पहिल्यांदा योग्य रीतीने श्वास घेऊन आपण अधिक श्वास आणि अधिक हवा आतमध्ये, अधिक प्राणशक्ती आतमध्ये घेऊन आपलं शरीर निरोगी करणार आहोत. योग्य रीतीने ध्यानाची पद्धत शिकून आपलं मन शांत आणि एकाग्र करायला, ध्येयाच्या दिशेने एकाग्र करायला आपण शिकणार आहोत. आणि तिसरं, जीवन जगण्याचे छोटे छोटे नियम शिकून आपण जीवन सुखी कसं करायचं, आनंदी करायचं हे शिकणार आहोत. आणि सगळ्यांची खरं म्हणजे एक सुप्त इच्छा असते, म्हणजे कोणी बनून दाखव अथवा न दाखव, पण सगळ्यांना असं वाटत राहतं बाकी सगळं माझ्याकडे आहे, पण माझं मन शांत असायला पाहिजे आणि मला जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा. पण ते कसं मिळवायचं, ते कुठे मिळतं हे आपल्याला काही माहित नाही. पण ते कुठे बाहेर तर मिळणार नाहीच नक्कीच. तर ते कुठे मिळणार आहे ते ब्रह्मविद्येमध्ये आपण शिकूया. शांतता कुठे आहे, आनंद कुठे आहे, आपल्या जगण्याचा आनंद कुठे आपण बघू शकतो, हे सगळं आपण इथे शिकणार. अशा प्रकारे हा अभ्यासक्रम आहे, ब्रह्मविद्येचा हा अभ्यासक्रम आहे. हा असा डिझाईन केलेला आहे ऋषी मुनींनी, साधना करून त्यांनी स्वतः अनुभव घेऊन हा अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे. 22 पाठांचा हा अभ्यास याच्याबद्दल बोलत आहोत. तो बेसिक कोर्स आहे ब्रह्मविद्येचा ऑनलाईन प्राथमिक वर्ग. ह्याच्यासाठी तुम्ही सगळेजण इंटरेस्ट दाखवला होता, सगळ्यांना फोन केला होता मी आणि सगळ्यांना इथे जॉईन व्हायला सांगितलं होतं की नेमका ब्रह्मविद्या म्हणजे काय आपल्या जीवनात फायदा होणार आहे. तर ब्रह्मविद्येचा हा ऑनलाईन वर्ग 3 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. आणि 3 नोव्हेंबर पासून काय असेल तर मंगळवारी, प्रत्येक मंगळवारी आठवड्यातून फक्त एकदा 1.5 तासाचं असं लेक्चर असेल. आता श्वास घेण्यासाठी आणि विचार करण्यासाठी 22 पाठांची काय गरज आहे, तर जसे तुम्ही पाठ शिकत जाल तसं लक्षात येईल की खरोखर त्या 22 पाठांमध्ये आपल्याला खूप जास्त गोष्टी शिकवल्या जातात ते. आणि खूप सुंदर हा अभ्यासक्रम आहे की जेणेकरून आपल्याला खरोखर जीवन जगण्याचं शास्त्र कसं आहे ते आपल्याला इथे शिकवलं जातं. तर हा 22 पाठांचा अभ्यासक्रम 3 नोव्हेंबर पासून सुरू होऊन मार्च महिन्यापर्यंत असेल. आणि प्रत्येक वेळेस असा ऑनलाईनच वर्ग आहे. आणि तो ऑनलाईन वर्ग करण्यासाठी आपल्याला या ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल, तिथेच पेमेंट करून आणि आपण पुढे जाणार आहोत. हा सगळा अभ्यासक्रम करण्यासाठी आपल्याला 5,000 रुपये देणगी मूल्य भरायचं आहे. तर 5,000 मध्ये आपण काय शिकणार, ते ह्या सगळ्या गोष्टी मी जे सांगितल्या त्या शिकणार आहोत. शिवाय तुम्हाला घरी स्टडी मटेरियल पण मिळेल, ते जे आम्ही म्हणजे पुस्तक पण मिळणार आहे. तर जे आम्ही शिकवणार आहोत ते सगळं तुमच्याजवळ लिखित स्थितीमध्ये पण असेल की तुम्ही ते आकृती बघू शकता. जे आपण शिकणार आहोत ते श्वसन प्रकारांची आकृती तुम्ही बघू शकता. तुम्ही जे काही आहे ते सगळं मी सांगितलं आहे ते सगळं लिहिलेलं आहे तिथे, ते तुम्ही वाचू शकता. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, पैसे भराल, तुमच्याकडे लगेच ते पुस्तकं येऊन जातील. आणि 3 नोव्हेंबर पासून आपण असं एकत्र ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. तर ब्रह्मविद्या साधक संघाची थोडीशी मला माहिती द्यायची आहे, कारण त्या साधक संघाच्या मार्फत आपण हे सगळं शिकणार आहोत. तर ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट ही एक संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत हे आपण सगळं अभ्यासक्रम शिकतो. हे ब्रह्मविद्या आपल्या भारतामध्ये कशी आली, आत्ताच तिचं नाव ऐकलंय, पूर्वी कुठे होती ती? तर 1200 वर्षापूर्वीपासून ती आपल्या इथेच आहे. 1200 वर्षापूर्वी नालंदा विश्वविद्यालयामध्ये ही विद्या शिकवली जात होती. गुरु पद्मसंभव त्याचे कुलगुरू होते. काही कारणास्तव नालंदा विश्वविद्यालयाचा नाश झाला
आणि ते काही शिष्यांना घेऊन तिबेटमध्ये गेले. तिबेटमध्ये त्यांनी ही संस्था तिबेटमध्ये त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेक साधकांना शिकवलं आणि तिथे एक इंग्रज गृहस्थ आले, गुरु डिंगलेमी, आणि त्यांनी ही विद्या पूर्ण शिकून पाश्चिमात्य देशामध्ये त्याचा खूप प्रचार प्रसार केला. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये जाऊन त्यांनी या विद्येचा खूप प्रचार प्रसार केला आणि तिथे म्हणजे अमेरिकेमध्ये पोस्टाने, केवळ पोस्टाने, आपल्या भारतातले एक गृहस्थ, साऊथ इंडियन गृहस्थ आहे के.एस. रामनाथन, त्यांना ज्योतिर्मयानंद नाव दिलं होतं. त्यांनी फक्त पोस्टाने हा अभ्यास केला आणि त्यांची तयारी झाली तेव्हा त्यांना सांगितलं की आता तुमची तयारी पूर्ण झाली आहे, तुम्ही ब्रह्मविद्येचा अभ्यास शिकवू शकता. मग त्यांनी हा शिक्षण घ्यायला 1977 सालापासून आपल्या मुंबईमध्ये ही विद्या इंग्रजीमध्ये पहिल्यांदा सुरू झाली. आपल्या इंग्रजीमध्ये पहिल्यांदा सुरू झाली. तर आपले आज जे प्रमुख विश्वस्त आहे, ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आहे जयंत दिवेकर गुरुजी, आणि त्यांनी ही सगळी विद्या इंग्रजीमध्ये आत्मसात केली. पण त्यांच्या लक्षात आलं की सोप्या पद्धतीने जर का मनुष्य आपलं जीवन सुखी करू शकतो, आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो, तर ही फक्त इंग्रजी भाषेमध्ये राहिली तर खूप कमी लोकांपर्यंत ही पोहोचेल. म्हणून त्यांनी ते तेव्हा जॉब करत होते, अतिशय मोठ्या पोस्टवर होते आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये. तर तिथे करता करता सुद्धा त्यांनी स्वतःची साधना करताना हे पूर्ण इंग्रजी अभ्यासाचा भाषांतर मराठीमध्ये केलं आणि मग मराठीमध्ये ती ही विद्या सर्वदूर शिकवू लागली. आता 1997 साली ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट काही विश्वस्तांना, काही निवडक शिष्यांना घेऊन त्यांनी एक संस्था स्थापित केली आणि त्याच्या मार्फत ही सगळी ब्रह्मविद्या इथे शिकवू लागले. भरपूर शिक्षक इथे तयार आहेत, 200-250 शिक्षक तयार आहेत या सगळ्या ब्रह्मविद्या साधक संघातर्फे, आणि ते निरनिराळ्या ठिकाणी वर्ग घेत असतात. ते हा आज जो आपण अभ्यासक्रम शिकतो आहोत ऑक्टोबर जानेवारी पर्यंत आपले सगळे वर्गांचे टाइम टेबल आपल्या वेबसाईट मध्ये लोड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. पण आपण जे भेटलो आहोत ते 3 नोव्हेंबरच्या वर्गासाठी, तर तुम्ही 3 नोव्हेंबरचा वर्ग सुद्धा भरू शकता. तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचंय, कुठच्या भाषेमध्ये तुम्हाला करायचं आहे. ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्टच्या मध्ये जे शिक्षक काम करतात, दिवेकर सरांपासून आम्ही सगळे शिक्षक आणि सगळे कार्यकर्ते विनामूल्य सेवा देतात. कोणत्याही प्रकारचं देणगी मूल्य म्हणजे मोबदला आम्ही शिकवण्यासाठी घेत नाही. सगळेजण स्वेच्छेने आनंद स्वतःला मिळालाय तो इतरांना देण्यासाठी फक्त शिकत असतात. कुठल्याही प्रकारचा पैसे पगार आम्ही ह्याच्याबद्दल घेत नाही, पण शिकण्यासाठी मात्र आपण नक्कीच काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून 5,000 रुपये देऊन तुम्ही सगळेजण ह्याच्यात जॉईन होऊ शकता, कारण काहीतरी दिल्याशिवाय आपण काही घ्यायचं नाही, हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे सृष्टीमध्ये पण पहिले द्यावं लागतं, तेव्हाच आपल्याला ते सगळं मिळत असतं. आणि जर आपल्याला फुकट असेल तर आपण त्याची किंमत सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. लक्षात येत नाही मी ते सांगते ना. आता बघा, तर ज्याची साधना आपण आता करणार आहोत श्वास आणि विचारांची, आता या 2 गोष्टींबद्दल आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून आतापर्यंत आपण एकही पैसा दिलेला नाही. कधीच आपल्याकडे बिल आलेलं नाही श्वासाचं किंवा विचारांचं. फुकट मिळाले ते आपल्याला, आणि फुकट येतच जातात. आपलं मन मोकळं आहे त्यामुळे येत राहतात. श्वास पण येत राहतो, सगळ्या दुरून हवा पण येत राहते, तर आपण श्वास घेत राहतो. कधीही श्वासासाठी पैसे दिलेले नाही. पण ब्रह्मविद्येची साधना ही फुकट मिळालेल्या श्वास आणि विचारांचा योग्य उपयोग कसा करायचा ते शिकण्यासाठी आपण इथे 5,000 रुपये देणगी मूल्य देणार आहोत. कारण की ते दिल्यानंतरच आपल्याला कळेल की श्वासाची खरी किंमत काय आहे. तो फक्त हवा आत बाहेर करणारं साधन नाहीये. खरं नेमकं काय आहे श्वास, प्राण म्हणजे काय, आपल्यातलं जीवन म्हणजे काय, आपल्यातली शक्ती म्हणजे काय, आपण खरे कोण आहोत, त्याच्या सगळ्याची ओळख आपल्याला ब्रह्मविद्येमध्ये करून देणार. अतिशय शास्त्रशुद्धरित्या हा अभ्यासक्रम आहे. अतिशय सुंदर, खूप छान अभ्यासक्रम आहे. तर या अभ्यासक्रमामुळे खरोखर आपल्यामध्ये काय बरं लपलेलं आहे, कोणती शक्ती लपलेली आहे, कुठलं दिव्यत्व लपलेलं आहे, त्या सगळ्यांची ओळख आपल्याला होऊ शकते. आणि त्या सगळ्यांची ओळख झाल्यामुळे आपलं जीवन अधिक चांगल्या पातळीवरती आपण निश्चितच शिकू शकतो. जास्त छान आपलं जीवन जगता येईल, छान आनंदी राहता येईल, सुखी राहता येईल आणि मस्त जगण्याचा आनंद आपल्याला घेता येणार. तर अशा हा सगळ्या प्रकाराचा सगळ्या भाषांमध्ये हे वर्ग आहेत आणि
श्वास, विचार आणि आध्यात्मिक पातळी कसं जगायचं ते आपण इथे शिकतो आहोत. आता मला जे सांगायचं होतं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा आणि जे काही तुम्हाला हवं असेल त्याचं उत्तर मी देऊ शकेन, एवढं मला समजतंय तितकं. तर स्वतःला अनम्यूट करून आणि तुम्ही विचारू शकता काही प्रश्न विचारायचे असेल. तुम्हाला मी हे जे सांगितलं ते पटतंय का, हे महत्वाचं. खरोखर श्वासच आपलं जीवन आहे, हे पहिल्यांदा हे पटलं पाहिजे की श्वासच जीवन. कारण श्वास नसेल आपण जिवंत राहू शकणार नाही, जिवंत राहू शकणार, हे सगळ्यात महत्वाचं. कोणाला बोलायचंय काही? असं गृहीत धरते की हे सांगितलेलं आहे आणि तुम्ही आता फॉर्म भरायला सुरुवात करणार. कारण बरेच जण थांबले होते की आजची प्रस्तावना ऐकतो आम्ही, आजची माहिती ऐकून घेतो आणि मग आम्ही ठरवू की आम्हाला हे जॉईन करता येईल की नाही, कसं करता येईल, हे सगळ्यात महत्वाचं. पण जॉईन करताना आपल्याला सगळं ऑनलाईनच करायचं आहे आणि सगळ्या दूर आपल्याला म्हणजे ह्या सिस्को वेबएक्स वरतीच आपलं हा वर्ग असणार आहे ना, हे नक्की. आज तुम्ही डाउनलोड करून ठेवलेलं आहे तर तुम्हाला ते सगळं उपयोगात आणता येईल. काही विचारायचे? प्रसाद मांजरेकर, निशिकांत, प्रभू देसाई, बऱ्याच वेळेपासून तुमचे प्रयत्न चालू होते. निलिमा, तुम्हाला काही विचारायचंय? हा, मांजरेकर बोला. मॅडम याचा टायमिंग काय असेल क्लासेसचा? बरोबर. हा, मंगळवारी सुरू होणार आहे ना, तर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता वर्ग असेल. 7 ते 8:30 हा वर्ग, ही वेळ वर्गाची. संध्याकाळचा असणार का? हो. ओके. आणि एक अजून वर्ग आहे माझा, शनिवारी संध्याकाळी पण आहे. 21 तारखेपासून सुरू होईल, तो 6 वाजता आहे, 6 ते 7:30. तर तुम्हाला कोणता जॉईन करायचा आहे तो करू शकता तुम्ही. 21 ऑक्टोबर? नाही, 20 ऑक्टोबर नाही, 21 नोव्हेंबर. 21 नोव्हेंबर पासून चालू होतोय. हा, शनिवारचा वर्ग ना? शनिवारचा वर्ग. आणि हा जो मंगळवारचा वर्ग तो 3 नोव्हेंबर पासून सुरू होतो. मी दोन्ही फॉर्मची लिंक तुम्हाला पाठवू शकते, म्हणजे तुम्ही ठरवा की कुठचं भरायचंय. चालेल, ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचंय? नाही तर आपण थांबूया. असं चांगलं झालं आहे. तुम्हाला काही विचारायचं तर विचारू, पण शेवटी पण आपली छोटीशी प्रार्थना म्हणणार आहोत आणि मग आपण मीटिंग लीड करूया. ठीक आहे, चालेल. बरं, शांत बसा. सुरुवातीला आपण बसलो होतो